स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। नेहा कम ऑन, केक कापतीयस ना? अगं प्रियम, अगं अजून आला नाही ग नीरज. डोंट वरी नेहा, तो नक्की येईल. अगं सकाळी मी त्याला बघितलं होतं, तो आजी आजोबांकडे आला होता, पण तो मला विश करायला काही आला नाहीये. हे बघ, मी त्याला इनडायरेक्टली सांगितलंय. अगं तू इन्व्हाइट नाही केलंस म्हणून सॉलिड जेलस झाला होता. मी गॅरंटी देतो तो नक्की येईल. आय थिंक आय शुड जस्ट फॉरगेट अबाउट हिम. चला यार केक कापू आता. Sorry for coming uninvited, पण happy birthday नेहा. थँक्यू. थँक्स अ लॉट. ॲक्च्युली मी तुला इन्व्हाइट करणारच होते ना, पण नाही, इट्स ओके. मी फक्त विश करायला आलो होतो. बट यू गाईज कॅरी ऑन. अजून एक गोष्ट नेहा, अबाउट यू अँड रोहित. आय एम रिअली सॉरी फॉर नॉट बिंग सपोर्टिव्ह. म्हणजे कसं आहे की यू गाईज मेक अ ग्रेट पेअर, आणि आय मस्ट से रोहित इज अ लकी गाय बेसिकली. बाय द वे, आहे कुठे रोहित? काय झालं? काय झालं? ए प्लीज नीरज, तुला काय खरं वाटलं? रोहित नेहा, अरे हा कसा आहे? म्हणजे अरे धीरज थांब, मी सांगतो तुला. रोहित काही तिचा बॉयफ्रेंड नाहीये, ही इज जस्ट अ फ्रेंड. अरे पण तू हे मानायलाच तयार नव्हतास की तुला ती आवडते, म्हणून मग आम्हाला आणि तुला खरं वाटलं हे. तुमचं असं झालं? झालं असून तुमचं? मला इथं वेळात करायला बोलवलं का तुम्ही? मला इथं खोटं सांगितलं, एक तर मला इथं बोलवलं, सो यू कुड मेक अ फूल आउट ऑफ मी. काय नेहा? नाही, तुमचं आता पोटभर हसून झालं असेल तर मी इकडनं जातो. नीरज ऐकून घे, यात नेहाची काय चूक नाहीये. नाही नाही, नेहाची कशी चूक असेल ना? चूक तर नेहमी माझीच असते. मीच वेडा आहे म्हणून. एनिवेज, यू गाईज एन्जॉय. नीरज, I'm sorry if I've offended you. But I have to confess something. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुला विसरणं मला शक्यच नव्हतं. तुझं प्रियाबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर मला खूप वेळा सांगावंसं वाटलं, पण तुझी रिॲक्शन काय असेल तेच मला माहित नव्हतं. आणि म्हणूनच आम्ही सगळं केलं.
जस्ट टू मेक यू जेलस. पण मला एक गोष्ट कळून चुकली आहे. यू जस्ट कांट फोर्स समवन टू लव्ह यू. मी उगाचच ना मिळवण्याचा अट्टहास धरला. आय एम सॉरी फॉर दॅट. बाय. नेहा थांब एक मिनिट. नेहा मला पण तुला काहीतरी सांगायचं आहे. आय हॅव अ कन्फेशन टू मेक नेहा. आय लव्ह यू टू नेहा. सिरियसली. शशांकशी लग्न करायचा निर्णय मी घेते खरी, पण कुणीच मनापासून या कल्पनेचा स्वीकार करत नाहीये. आई, सलील सगळेच साशंक आहेत. एका अर्थाने खरंही येते. शशांकच्या घरात माझं स्वागत कसं होईल कुणास ठाऊक. त्यांना जुईला दुखवायचं नाहीये. खरं तर जुईला काय वाटतं ते एकदा समजून घ्यायला हवं, तिच्याशी बोलायला हवं. त्यानंतरच काय तो नेमका निर्णय घ्यायला हवा. हॅलो. हॅलो पूनम, मी रिचा बोलते. आय वॉन्टेड टू कॉंग्रॅच्युलेट यू. तुम्हाला गुड न्यूज कळवली नाहीस. हो, पण तू तरी कुठे फोन केलास मला? आय नो. प्लीज म्हणजे पूनम, मी त्या दिवशी तुझ्या अंगावरती ओरडले. आय एम रिअली सॉरी अबाउट दॅट. पण आता तुला माहिती आहे ना की जुई इज सो डिअर टू मी. म्हणजे तिच्या अगेन्स्ट कोणीही काहीही बोललं ना की मला खूप राग येतो. आणि त्या दिवशी लुक, आय एम सॉरी, आय रिअली लॉस्ट इट दॅट डे. पण यू अंडरस्टँड राईट. आय एम सॉरी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. आय एम सॉरी टू. ॲक्च्युली मीही असं बोलायला नको होतं. यू नो वॉट पूनम, तू जे काही केलंस ते का केलंस ते मी समजू शकते. म्हणजे आय मीन कम ऑन, मनी इज रिअली इम्पॉर्टंट इन लाईफ. आणि आय नो मी सुद्धा तुला फायनान्शियली हेल्प करू शकले नाही. आणि यू मस्ट हॅव गॉटन डेस्परेट. आणि म्हणून तू हे सगळं केलंस. राईट. आय कॅन अंडरस्टँड वाय यू डिड वॉट यू डिड. आणि वन्स अगेन आय एम रिअली व्हेरी सॉरी. इट्स ओके रिचा. आणि तू जरी मला मदत करू शकली नसशील तरी मी असं करणार नाही आहे. आय नो. सो टेल मी, काय काम होतं तुझं? अगं काही नाही, म्हणजे मी तुला विश करायलाच फोन केला होता की तुझी तब्येत कशी आहे, हाव यू कीपिंग आणि असं तसं. आणि ऑफकोर्स जुई, हाव जुई? रिचा, तुला अवंतिका आणि शशांक भाऊजींबद्दल कळलं असेलच. जुईने बिचारीने खूपच धास्ती घेतली या सगळ्या प्रकरणाची. आपल्याला सावत्र आई येणार म्हणून तिने इतकं टेन्शन घेतलंय की या टेन्शनमुळे तिला ताप आलाय. व्हॉट? जुईला ताप भरलाय? आणि आणि तिचा बाप काय करतोय? व्हॉट इज ही अप टू? हा, हनीमूनची स्वप्न रंगवतोय. शेमलेस क्रीचर. गॉड, I just don't believe this. Poonam, I will not allow my daughter to suffer in all this. मी तिकडे येते. Okay? I'll see you soon. Bye. आय एम वेटिंग फॉर यू रिचा. कारण मला जे हवंय ते फक्त तूच करू शकतेस. तूच शशांक भाऊजींचं लाईफ मिझरेबल करू शकशील. आणि शशांक भाऊजी तर तुला कधीच ऍक्सेप्ट करणार नाही. त्यामुळे तुमच्या दोघांचंही भलं होणार नाही. म्हणजेच एका दगडात दोन पक्षी.
आई कधी आलास रे? आत्ताच आलो. तू काय अशी बसून राहिलीस? तुला झोपायचं नाहीये? कंटाळा येतो रे अंथरुणावर सारखं पडून पडून राहायचा. अगं असं म्हणून कसं चालेल? डॉक्टरने तुला सांगितलं ना विश्रांती घ्यायला. मग बरी कशी होशील त्याशिवाय? आणि इतका स्ट्रेस घेत जाऊ नकोस. असं पडून राहिलं ना की डोक्यात असंख्य विचार येतात. विचार करून करून वेड लागायची पाळी आली आहे. अगं पण कशाला इतका विचार करतेस? कशाला इतकी काळजी करतेस? तुझा हा स्वभाव कधी जाणार आहे गाई? अरे मी काय माझी काळजी करते का? मला काळजी वाटते ती तुमची. टेन्शन असतं तुम्हा मुलांचं. बघ ना एकीकडे सगळं सारं सुरळीत सुरू होतं आणि अचानक घडी विस्कटून जाते. आवीच्या बाबतीत सुद्धा तेच घडतंय. पण त्यात सुद्धा एक गंमत असते ना. नुसतंच सरळ मार्गी असलेलं आयुष्य निरस नसतं झालं. कसली गंमत आणि कसलं काय? आवीच्या पहिल्या लग्नाचा अनुभव वाईटच आला. मला सुद्धा वाटतं रे तिचं पुन्हा लग्न व्हावं. पण ती प्रेमात पडलीये. तो आहे तिच्यापेक्षा चांगला 10-15 वर्षांनी मोठा. तोही एका जाणत्या मुलीचा बाप. हिला काय अनमॅरिड पुरुष भेटला नसता का? आई असं ठरवून कसं ग प्रेमात पडता येतं? नाही पण तू म्हणतेस तेही बरोबरच आहे. एकदा असं घडल्यानंतर तिने नीट विचार करूनच निर्णय घ्यायला हवा. मलाही पटत नाहीये ते. अविचाराने घेतलेला निर्णय पुढे जाऊन अंगाशी कसा येतो याचं धडधडीत उदाहरण आपल्या घरात आहे. सलील, रीमाला मी नाटक आणि सिरियल मध्ये काम करायला परवानगी दिली. काय झालं त्याचं पुढे? सलील, तुझा अजून रीमावर संशय आहे? आई काही गोष्टी अशा असतात ना की तुम्ही कितीही प्रयत्न केलात ते मनातून पुसून टाकण्याचं तरी तुम्हाला पुसता नाही येत. सौरभच्या बाबतीत जे आवीचं झालं तेच रीमाच्या बाबतीत. काय करून बसले मी हे सगळं? केवढी मोठी चूक केली मी. सलीलनी आईनी वेळोवेळी सावध करूनही का समजलं नाही मला? आणि एवढं करून सुद्धा आज काय मिळवलं मी? उलट सलीलचा विश्वास गमावून बसले. मी काय केलं म्हणजे सलीलचा या घरातल्यांचा विश्वास पुन्हा जिंकू शकेन? Salil, I'm sorry. Salil, please. Salil, please, I'm sorry. मला एक तरी संधी दे रे. माझी चूक कळली मला. सलील प्लीज. सलील ऐकून तर घे माझं. सलील, सलील, सलील. असं काय करतेस जुई? बरं नाहीये ना? औषध नको घ्यायला? औषध घे बरं, औषध घे. नाही, मी नाही घेणार. हे बघ जुई, असं नाही करायचं. आता तू मोठी झालीये, शाण्यासारखं वागायला हवं. पण आता तू हे डॅडला सांग ना. तो का असं वागतोय? माई काय झालं? मम्मा, अगं तुझ्या अंगात किती ताप आहे. अगं बघ ना, तरी सुद्धा औषध घेत नाहीये. यू कॅन्ट डू दिस. नो, सो कमान इन बेड. आणि औषध कोण घेत नाहीये? हा, काय चाललंय? कमान चल. अरे बच्चू, डोंट वरी. मी आले ना, सगळं ठीक आहे. अगं जुई, रडायला काय झालं? माई रडू दे तिला. नाहीतरी आता तिला रडण्याची सवयच करून घ्यायला हवी. रिचा, काय बोलतेस तू? हे अजून एवढं काही झालेलं नाहीये. काय व्हायचं बाकी आहे? सगळ्या जगाला माहिती आहे शशांक आणि अवंतिकाबद्दल. त्यांचं लग्न आता एक मिअर फॉर्मॅलिटी आहे. दॅट्स इट.
अगं निदान तिच्यासमोर तरी. काही हरकत नाही आहे. तिला सगळं माहिती आहे आणि तिला खरी परिस्थिती काय आहे हे समजलीच पाहिजे. शशांकला तिची फिकीर नाही आहे. त्याला त्याच्या आयुष्यात मी नको आहे आणि त्याची मुलगीही नको आहे. दॅट्स ओके. जुई माझी मुलगी आहे. शी विल लर्न टू फेस एव्हरीथिंग. नो मम्मा, तूच माझी मम्मा आहेस. आणि जर अवंतिका आंटी माझी मम्मा म्हणून इथे आली ना तर मी नाही राहणार इथे. नाही राहणार मी. ओके ओके, सगळं ठीक होईल. तू विचार करून निर्णय घेतलायस? हो, मी पूर्ण विचार केलाय. माझ्या स्टेट्समधल्या मैत्रिणीने मला चांगला जॉब ऑफर केलाय आणि मी तो करायचा ठरवले. तू मला थांबू नकोस. नाही थांबवणार, पण तू एकटी राहशील स्टेट्समध्ये? काय हरकत आहे, नाहीतरी इथेही मी एकटीच राहत होते ना. मला वाटतंय माझा निर्णय योग्यच आहे आणि आता मला बरं वाईट कळायला लागलंय. तू मला डिस्करेज करू नको प्लीज. मी कशाला डिस्करेज करू अगं? तू जायचं ठरवलंयस ना, जा, खुशाल जा. आय जस्ट वॉन्ट यू टू बी हॅपी. कन्फर्म्ड आहे ना जाणं तुझं? हो. कधी निघतीयस? ते आता तिकीट मिळेल तेव्हा, पण मला लवकरात लवकर जायचंय. अगं तिकीटाचं काय घेऊन बसलीस? तू अजिबात काळजी करू नकोस. अनिशच्या एका मित्राची ट्रॅव्हल एजन्सी आहे. आय विल ऑर्गनाइज एव्हरीथिंग फॉर यू. डोंट वरी. ओके? थँक्स. थँक्स? मी एवढंही नाही करायचं तुझ्यासाठी? कमाल करतेस. एनिवे, मी अनिशला फोन करून ही बातमी देऊन येते. अशी काही मला जाऊ नको म्हणून एकदाही बोलली नाही. मी जाते म्हणून हिला आनंदच झालाय. व्हॉट एव्हर, आय हॅव टू गो. इथे कोणालाच माझी गरज नाहीये. जुई, Surprised to see me here? Don't worry. राहायला नाही आली आहे. सुईला भेटायला आली आहे. तिला बरं नाही आहे कळलं ना, म्हणून. काय रे शशांक, माझी पाठ वळताच असं काय झालं की जुई आजारी पडली? मला हे पझल अजून सुटलं नाहीये. हां, आणि तुझ्या आयुष्यातल्या नवीन एक्साइटिंग डेव्हलपमेंट्स माझ्या कानावर आल्या आहेत. लग्न करतोयस ना अवंतिकाशी? कॉंग्रॅच्युलेशन्स. ऑल द बेस्ट. ॲक्च्युली बेस्ट विशेस मला अवंतिकाला द्यायला हव्यात. काय आहे, तिला तुझ्याबरोबर संसार करायचा आहे ना. बिचारी. बघू तर किती दिवस ती तुला सहन करते ते. त्याची काळजी तू करायची गरज नाही. काळजी नाही करते मी. अरे युअर लाईफ, तुला काय करायचं ते कर. इट्स नो कन्सर्न ऑफ माइन. ओनली थिंग आय एम कन्सर्न्ड अबाउट इज माय डॉटर जुई. आणि तिला काय झालेलं मला नाही चालणार. ती माझीही मुलगी आहे, मला तितकीच काळजी आहे. या यू आर कन्सर्न्ड अबाउट हर? फॉरगेट इट. तुला जुईची एवढी काळजी असती ना तर तू हा लग्न करण्याचा डिसिजन घेतलाच नसतास. तुझ्या या डिसिजनमुळेच जुई आजारी पडली. यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस. शशांक, तू एक गोष्ट लक्षात ठेव. तुला लग्न करायचं आहे
फाईन, गो अहेड. पण मी माझ्या मुलीला कुठल्याही ऐऱ्या गैऱ्या बाईच्या ताब्यात देणार नाही. हे बघ रिचा, Don't shout. माझी मुलगी झोपली आहे, तिला बरं नाही आहे. आय विल नॉट लाईक हर टू बी डिस्टर्ब, कारण मला माझ्या मुलीची काळजी आहे.